जो प्रमुख म्हणून आज खऱ्या अर्थाने पुढे आला आहे आणि हा सोहळा साजरा करण्यामध्ये पुढाकार ज्याने घेतलेला आहे तो म्हणजे मयूर. त्या मयूरने आपल्या अण्णांसाठी एक पत्र लिहिले. मयूर म्हणतो त्या पत्रामध्ये, प्रिय अण्णा, मी बंड्या, समाजाने वाया गेलेला म्हणून शिक्का मारलेला पण तुम्ही घडवलेला बंड्या, तुमचा विश्वास सार्थ ठरवणारा तुमचा बंड्या. बंड्या हे नाव तुम्हीच तर मला प्रेमाने दिलं. तुमचा बंड्याच बोलतोय. खरं सांगू का अण्णा, आपल्या प्रत्येकाचा प्रवास हा ठरलेलाच असतो. त्याप्रमाणे माझाही प्रवास होत गेला. 14 मे 2007ला मी ओतूर सोडलं. गाव सोडताना माझी प्रतिमा एक व्यसनी आणि वाया गेलेला मुलगा अशी होती. अनेकांनी माझ्याबाबत भाकीत केलं होतं की हा मुलगा त्याच्या आयुष्यात काहीच करू शकणार नाही. पण तुम्ही मला माझी ही प्रतिमा बदलायला मदत केली. पुण्यात आल्यानंतर मी 2 वर्ष नोकरी केली. नोकरीतून मला व्यवसाय करण्याचा अनुभव मिळाला. त्यानंतर मी तुमच्याशी चर्चा करून स्वतःचा व्यवसाय करण्याचा ठाम आणि धाडसी निर्णय घेतला. 3 मार्च 2009ला मी व्यवसाय सुरू केला. त्यावेळी माझ्याजवळ काहीही नव्हतं. होता तो थोडाफार अनुभव आणि फक्त आत्मविश्वास. मी व्यवसाय करता तुमच्याकडे पैसे मागितले. त्यावेळी तुम्ही मला म्हणालात, माझ्याकडे पैसे नाहीत, पण मी तुला बँकेतून कर्ज काढून देतो, तुला त्याचे हप्ते भरावे लागतील. मी हो म्हणाल्यावर तुम्ही मला नाना पेठेतील सेंट्रल बँक ऑफ इंडियामधून 3 लाख रुपयाचे कर्ज काढून दिलं. या कर्जाच्या भांडवलावर मी व्यवसाय सुरू केला. पण कर्ज काढून व्यवसाय करण्याचा तुमचा हाच निर्णय माझ्यासाठी निर्णायक आणि अतिशय महत्त्वाचा ठरला. त्यातूनच NG इस्कांडे पॉवर सोल्युशन कंपनी उभी राहिली. डिसेंबर 2009ला मला पहिली ऑर्डर मिळाली. या ऑर्डरच्या पूर्ततेकरता पैशांची गरज होती. मला आजही आठवते की त्यावेळी तुम्ही तुमच्या PFमधून मला पैसे काढून दिले. अशा प्रकारे तुम्ही दिलेला PF आणि बँकेचे कर्ज असे मिळून माझी पहिली ऑर्डर यशस्वीपणे मी पूर्ण केली. व्यवसाय वाढत होता तसे कर्जही वाढत होते. 10 ते 25 लाखांपासून 2.5 कोटी ते 12 कोटी रुपये कर्जाच्या अनेक फाईल्स तुमच्यासमोर मी ठेवत होतो. तुम्ही, मम्मी आणि तुमच्या कॉलेजचे सहकारी कोणतेही अडेविडे न घेता, किंतु परंतु न करता त्या फाईल्सवर जामीनदार म्हणून विश्वासाने स्वाक्षरा करत होते. हे काम अत्यंत धाडसी आणि जोखमीचे होते, परंतु माझ्या पाठीशी होता तो तुमचा विश्वास. परमेश्वराच्या कृपेने मी तुमचा विश्वास सार्थ ठरवत होतो. म्हणतात ना, डर के आगे जीत होती है. 2004ला 3 लाखांपासून सुरुवात केलेला NG इस्कांडे पॉवर सोल्युशन हा व्यवसाय 2014ला म्हणजेच 10 वर्षात 30 कोटींच्या पुढे गेला. या 10 वर्षात मला अनेक धाडसी निर्णय घ्यावे लागले, अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. पण तुम्ही माझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी मी अतोनात प्रयत्न केले आणि 2014मध्ये स्वतःच्या जागेत NG इस्कांडे पॉवर सोल्युशन ही कंपनी उभी करून या व्यवसायाची दशकपूर्ती मोठ्या आनंदात साजरी केली. मार्च 2020मधील कोरोनाचा कालखंड सगळ्या जगालाच खूप काही शिकवून गेला. तसा हा कालखंड सर्वांना त्रासदायकही ठरला. त्याने आपल्या तडाख्यातून कोणत्याच कुटुंबाला सोडले नाही. श्रीमंत गरीब असा भेदभाव केला नाही. मी भला त्यातून कसा सुटणार होतो. माझेही काही निर्णय त्यावेळी चुकले. कर्जाचा डोंगर माझ्यासमोर उभा होता. कर्जाचे वाढणारे आकडे कमी करण्यासाठी महिन्याचे कॅलेंडर मला अपुरे पडत होते. त्यावेळी तुमच्यासमोर मी माझ्या चुकांची कबुली दिली, कारण माझं आर्थिक गणित चुकलं होतं. कर्ज 14 कोटींच्या पुढे गेलं होतं. ते चक्रवाढ गतीने आणखी वाढतच होतं. चुकांची कबुली दिल्यानंतर मी तुमच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. त्या चेहऱ्याला मला खूप काही सांगायचं होतं, पण तो चेहरा शांत होता. तेव्हा मात्र तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि मला दिलेलं बळ आणि प्रेरणा यातूनच पुन्हा माझ्या मनाला उभारी मिळाली. मी तेव्हा तुम्हालाच म्हणालो की अण्णा, 2025पर्यंत कर्जाचा हा आकडा 0 करून दाखवेल आणि या दुष्टचक्रातून बाहेर पडेल. ते वर्ष होतं 2021.
त्यावेळी मला आश्चर्य वाटले की माझ्या एवढ्या मोठ्या चुकांची कबुली दिल्यानंतरही तुम्ही मला शब्दही बोलले नाही. तुम्ही फक्त ठीक आहे एवढंच म्हणालात. केवढा तो विश्वास तुमच्या माझ्यावर. या दोनच शब्दात सामावलेल्या विश्वासाच्या जोरावरच मी 1 वर्ष अगोदर म्हणजे जानेवारी 2024लाच या कर्जातून मुक्त झालो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे माझी इच्छाशक्ती, तुमचा पाठिंबा आणि कुटुंबाचे आशीर्वाद. अण्णा, आई आणि भाऊ यांचं सगळं आयुष्य काळ्या आईची सेवा करण्यात गेलं. कष्टानं त्यांची पाठ कधीच सोडली नाही. या सगळ्यात त्यांच्या मनात मुलांच्या भविष्याविषयी काय निर्णय घ्यावा याबद्दल द्विधा मनस्थिती होती. त्यांनी आमच्याविषयीचे सगळे निर्णय हे सर्वस्वी तुमच्यावर सोडले होते. तुम्ही जे कराल ते योग्यच कराल यावर त्यांचा विश्वास असल्यामुळे ते कधीही कोणत्याही निर्णयाच्या आड आले नाही. तुम्ही चारही भावांनी आम्हा सगळ्यांनाच खूप प्रेमाने मायेनं वाढवलं आणि घडविलं. मी माझे जन्मदाते आईवडील व माझ्या संपूर्ण कुटुंबाबद्दल कृतज्ञ आहेच. पण आम्हाला घडवण्यात आणि आज या उंचीवर पोचवण्यात मम्मी आणि तुमचं विशेष योगदान आहे. अण्णा, यातून मी कितीही उतराई होण्याचा प्रयत्न केला तरी होऊ शकणार नाही. आजचा हा कृतज्ञता सोहळा तुमच्या ऋणात राहण्यासाठी आहे. कारण आपले सर्वस्व पणाला लावणारे अण्णा सर्वांनाच भेटतील असे नाही. आज मी माझे छोटेसे जग उभे केले आहे ते केवळ तुमच्यामुळे. अण्णा, मम्मी, आपण दोघांनी माझ्या प्रवासाला योग्य दिशा दिली. या प्रवासात मी धडपडलो तेव्हा वेळोवेळी मायेचा आधार, आत्मविश्वास दिलात. वेळप्रसंगी भरभक्कम पाठबळ आणि आत्मबळ पुरवलं. अनेक कठीण प्रसंगी पाठीवरती मायेचा हात ठेवून लढ म्हणालात. तुम्ही आमच्या प्रवासाची वाट सोपी सुखकर केली. आम्हा सर्वांसाठी अण्णा तुम्ही समुद्रात उभे असलेल्या दीपस्तंभासारखे म्हणजेच लाईट हाऊसप्रमाणे न डबकता उभे राहिलात. आम्हाला अंधारात प्रकाश आणि दिशा दाखवत राहिलात. तुम्ही एखाद्याचा पॉवर हाऊसप्रमाणे आम्हाला लढण्याची ऊर्जा, इंधन पुरवत राहिलात. त्यामुळे आम्हा सर्वांना आपापल्या क्षेत्रात स्वतःचे नाव, छोटीशी का होईना पण ओळख निर्माण करायला मदत झाली. परमेश्वराने तुम्हा दोघांना उदंड आयुष्य व निरामय आरोग्य द्यावं हीच भगवंत चरणी प्रार्थना. अण्णा, तुमचाच बंड्या. हे होते बंड्याचे शब्द, आपल्या अण्णांविषयी कृतज्ञतेचे. आणि अशा या कृतज्ञतेच्या बाबतीमध्ये त्याने आपले जे शब्द तुमच्यापुढे मांडले, हा खरं तर वास्तवाचा भाग आज त्याने आपल्या मनातला अण्णांपुढे मांडला, जो कधी ना कधी त्यांना मांडता आला असता. पण तो तुमच्या सगळ्यांसमोर का मांडावा, तर तुमच्याही घरामध्ये कुणीतरी अण्णा निर्माण व्हावेत यासाठी हा सगळा शब्दप्रपंच.